T20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेट टीम भारतामध्ये दाखल झाली. पहिल्यांदा त्याचं दिल्लीमध्ये स्वागत झालं. मात्र सगळ्यात मोठं जंगी स्वागत झालं ते म्हणजे मुंबईच्या मरीन ड्राईव्हच्या सागरी किनाऱ्यावरती आणि दुसरीकडे वानखेडे स्टेडियम मात्र ही गर्दी पाहता किंवा खेळाडू जे आलेले होते त्यांच्या स्वागतासाठी जी विजयी परेड निघालेली होती तिथला क्राऊड पाहता तो हँडल करणं आणि तिथे सगळी परिस्थिती नियंत्रणात ठेवणं हे एक मोठं आव्हान होतं. मात्र मुंबई पोलिसांनी ते अगदी लिलया पेललंय. नेमकी ही सिच्युएशन कशी होती आणि पोलीस म्हणून त्या ठिकाणी काम करणारे जे अधिकारी आहेत किंवा कर्मचारी आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत की ही सिच्युएशन हाताळताना नेमकं कशा पद्धतीनं त्यांना आव्हान होतं आणि ही सगळी परिस्थिती त्यांनी कशा पद्धतीनं हाताळलेली आहे. मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा सगळा सोहळा होता, विजय सोहळा, आणि इथे जे बंदोबस्ताला अधिकारी होते किंवा जे अंमलदार होते त्यांच्याशी आपण थेट बोलणार आहोत. माझ्यासोबत मरीन ड्राईव्हचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बागुल सर सुद्धा आहेत. सर, एक मोठं आव्हान होतं आणि बघता बघता एवढी मोठी गर्दी व्हायला लागली की ती सगळी परिस्थिती नियंत्रणात ठेवणं किंवा बंदोबस्त त्या ठिकाणी योग्य पद्धतीने ठेवणं आणि सगळी परिस्थिती हाताळणं एक मोठं आव्हान होतं. तुम्ही कशा पद्धतीने त्यावेळी भूमिका बजावली आणि तुमच्या सोबत असणारे जे काही पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी किती मोठा हा टास्क होता? आम्हाला हा विक्ट्री परेड होणार हे आदल्या दिवशी सायंकाळी कळालं होतं आणि अगदी कमी वेळामध्ये आम्हाला नियोजन करायचं होतं. आम्ही आमच्या पद्धतीने नियोजन केलं आणि यापूर्वीचे अनुभव असल्यामुळे आम्ही त्या पद्धतीने बंदोबस्त लावला होता. परंतु दुपारनंतर जेव्हा आम्ही वानखेडे स्टेडियमला आम्ही बंदोबस्त वाटप चालू केला होता त्यावेळेस बाहेर गर्दी आरडाओरड सुरू झालेला होता. आतमध्ये येण्यासाठी लोक ओरडत होते, गेट ठोकत होते. ती सिच्युएशन आता वाढत जाणार, गर्दी वाढत जाणार असं माझ्या लक्षात आलं आणि आम्ही ताबडतोब जे काही स्ट्रायकिंग फोर्स होते आम्ही सर्व गेटला लावले. आवश्यक त्या ठिकाणी आम्ही बंदोबस्त ठेवला आणि त्याच्यानंतर देखील अपेक्षेपेक्षाही जास्त गर्दी वाढू लागली. मग आमची धडकण वाढायला लागली की आता आउट ऑफ सिच्युएशन होण्याची शक्यता आहे. संख्येने स्ट्रायकिंग फोर्स पण पाठवला होता. आम्ही आमचा जो पोलीस फोर्स होता, जे लोकांचं आकर्षण होतं, ज्या बसमधनं प्लेयर्स येणार होती त्या बसला आम्ही प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करणार होतो. ते आमचं मेन टार्गेट होतं आणि लोकांना देखील तेच पाहायचं होतं. म्हणून आम्ही आमच्या बसच्या आजूबाजूला जो बंदोबस्त लावलेला होता त्या लोकांचा आम्ही ब्रिफिंग घेतला आणि त्यांना सूचना दिली आणि त्या पद्धतीने आम्ही आखणी करून व्यवस्थितरित्या NCPA पासून बस स्टार्ट केली होती. या खेळाडूंवर प्रेम करणारे जे चाहते आहेत त्यांच्या प्रत्येकाची एक इच्छा होती, एक खेळाडूची आपल्याला झलक पाहायला मिळेल, सगळ्या टीमला पाहता येईल. मात्र अशावेळी त्या चाहत्यांची भावना लक्षात घेऊन त्या ठिकाणी सगळा क्राऊड सांभाळणं, त्यामध्ये ज्या महिला होत्या, लहान मुलं होती, सिनियर सिटीजनसुद्धा होते, त्यांची विशेष करून खबरदारी घेणं आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं, कुणाला काय गरज आहे त्या गोष्टी तात्पुरत्या तेवढ्या वेगानं पुरवणं किती मोठा टास्क होता सर? सगळ्या ह्याच्यामध्ये महिलासुद्धा होत्या. तुम्ही कशा पद्धतीनं सूचना दिलेल्या होत्या? आम्ही जेव्हा ब्रिफिंग घेतली त्यावेळेस मी ह्या गोष्टी स्टॅम्पेड होण्याची सिच्युएशन येऊ शकते असं आम्ही त्यावेळेस आमच्या कर्मचाऱ्यांना सांगितलं होतं आणि स्टॅम्पेड होऊ नये म्हणून आम्ही रोप वगैरे ठेवला होता. डबल लेअर आम्ही बसच्या आजूबाजूला ठेवले होते आणि अशी कोणी चक्कर येऊन पडेल, भोवळ येईल किंवा स्टॅम्पेड सिच्युएशन झाली तर त्या लोकांना ताबडतोब बाहेर काढण्यासाठी स्ट्रायकिंग फोर्ससुद्धा सोबत ठेवलेला होता आणि त्या लोकांनी सगळ्यांनी एक दिलाने ज्या वेळेस आम्हाला गरज पडली, जसे लोक आमची प्रोसेस सुरू झाली, पुढे बस चालू लागली तर आजूबाजूला जी गर्दी वाढत गेली आणि त्याच्यामध्ये श्वास गुदमरायला लोकांना होऊ लागलं. त्याचप्रमाणे आमच्या पोलिसांना देखील हीच स्थिती होऊ लागलेली होती आणि जसजशी चक्कर येऊन पडू लागले त्या लोकांना आमच्या लोकांनी लगेच बाजूला नेला, मोकळ्या जागेत नेऊन त्यांना प्रथम उपचार केलेत. मुंबई पोलिसांनी आधीपासून आवाहन केलेलं होतं की चाहत्यांनी मरीन ड्राईव्हच्या सागरी किनाऱ्यावरती जमावं, मरीन ड्राईव्हवरती जमावं आणि दुसरीकडे वानखेडे स्टेडियममध्ये सुद्धा प्रवेश देण्यात आलेला होता. जेवढी गर्दी आतमध्ये होती त्याहीपेक्षा कित्येक पटीनं बाहेर गर्दी होती. तर दोन्ही ठिकाणी नियंत्रण ठेवणं आणि या सगळ्या चाहत्यांना त्यावेळी बंदोबस्ताच्या दरम्यान योग्य पद्धतीने रोखणं किती मोठा चॅलेंज होता सर? आत्तापर्यंत एवढी गर्दी आपण पाहिली होती मरीन ड्राईव्हला? नाही, मरीन ड्राईव्हला यापूर्वी तर एवढी गर्दी झाली नव्हती. आपण 31 डिसेंबर पण बंदोबस्त केलेला आपण पाहिला असेल. त्याच्यानंतर मोर्चे आंदोलनं पण पाहिलेली आहेत. पण एवढ्या मोठ्या संख्येने आलेला हा बंदोबस्त माझ्या आयुष्यातला तर पहिलाच वेळ आहे आणि तयारी होती. सरांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ आमचे सिनियर ऑफिसर्स आहेत त्यांनी आपल्याला ब्रीफ पण केलं होतं आणि कमी वेळामध्ये आपण एवढ्या मोठ्या प्रमाणातलं बंदोबस्त आपण ती जी मॉडेल आहे बंदोबस्ताचं ते तयार केलं होतं आणि त्याप्रमाणे ते प्रत्येक टीमला कामं वाटून दिली होती. भरपूर
पॅनिक सिच्युएशन होती, वातावरण पण तेवढं साथदायक नव्हतं आणि आपली जी गर्दी होती ती बसच्या दिशेने येणारी होती बरोबर. आणि आपले पोलीस जे 2 लेअरमध्ये होते ते पण त्या बसच्या आणि ह्याच्यामध्ये अक्षरशः दबले जात होते. पण तरी पण आपण त्यांना सांगितलं होतं कशा पद्धतीने आपण लेअर धरून द्यायचा आहे, तग धरून राहायचं आहे आणि त्यातल्या त्यात जे गर्दीमध्ये पडणार होते त्या पडणाऱ्यांना बाहेर काढायचं आहे. त्याशिवाय कोण गुदमरणार होते, दिसतंय समोर गुदमरत आहे, त्यांना पण बाहेर काढायचं आहे. परत काही लोकांनी बाहेर घेऊन त्यांना दुसरीकडे घेऊन पण दिलेलं आहे. वेगळा अनुभव होता आणि तिथे अमेरिकेमध्ये टीम आपली भारतीय टीम जिंकलेली आहे, इथे मुंबई पोलीस टीम जिंकलेली आहे. नक्कीच मुंबई पोलिसांचं कौतुक तर होतं आहे, मात्र ज्या बसमध्ये खेळाडू होते त्या खेळाडूंची बस सुरक्षित ठेवणं, दुसरीकडे सगळ्या चाहत्यांना आवरणं किंवा जी गर्दी झालेली होती त्या गर्दीला सांभाळणं, कशा पद्धतीनं हा एक मोठा टास्क होता. कारण मुंबई पोलिसांचं सर्व स्तरातून कौतुक होतं आहे. अगदी ज्या खेळाडूंसाठी तुम्ही हे सगळा बंदोबस्त सांभाळा त्या खेळाडूंनी सुद्धा उघडपणे कौतुक केलेलं आहे. कशा पद्धतीची भावना वाटते मुंबई पोलीस म्हणून? मुंबई पोलीस म्हणून मला अभिमान आहे की माझी निवड ही मुंबई पोलीसमध्ये गेले कित्येक वर्ष माझी सेवा झालेली आहे आणि त्याच्यामध्ये मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये नोकरी करणे आणि कर्तव्य यशस्वीपणे पार पाडणे हा एक वेगळा अनुभव आहे. हा माझ्या जीवनातला पहिला अनुभव असा आहे की एवढी मोठी गर्दी मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा बघितलेली आहे की अचानक लोक येणे आणि एक उत्सव साजरा करायचा आहे. त्या उत्सवाच्या भानमध्ये येणारे लहान मुलं, महिला वर्ग, सिनियर सिटीजन आणि यंग जनरेशन हे सगळं एक प्रकारे एकमेकांना बघवते की आपला विजय हा चांगला आलेला आहे. परंतु मुंबई पोलीस म्हणून ही जी सिच्युएशन हँडल केलेली आहे, माझे वरिष्ठ आणि आम्ही सगळी टीम होती बंदोबस्तची, या सगळ्यांचा मी अभिनंदन करतो आहे की हा जो बंदोबस्त होता हा व्यवस्थित पार पडला. त्यामुळे पुन्हा एकदा अभिनंदन करून मी थांबतो. मुंबई पोलिसांनी ही सगळी जबाबदारी हाताळली आणि त्यामध्ये महिला पोलीस अधिकाऱ्यांचं विशेष म्हणजे योगदान आहे. महिला पोलीस अधिकाऱ्यांची सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. मॅडम, एवढ्या मोठ्या गर्दीमध्ये महिला पोलीस अधिकारी म्हणून काम करणं आणि एवढी अचानक जी गर्दी झालेली होती, पहिल्यांदा टप्प्यामध्ये आपल्याला एवढी अपेक्षित होती का? आणि एवढ्या गर्दीमध्ये महिला पोलीस अधिकारी म्हणून हे सगळं हाताळताना काय नेमका अनुभव आला आहे? मी याआधी भरपूर बंदोबस्त केलेत, पण हा अनुभव वेगळा होता आणि मुंबईमधला हा माझा आम्ही नवीन नियुक्ती मुंबईत नवीन नियुक्ती झाल्यामुळं हा पहिला आमचा बंदोबस्त असल्यामुळं एवढा क्राऊड येणं हे अपेक्षित नव्हतं आणि एवढा क्राऊड आम्ही याआधी कधी हँडल केलेला नव्हता. परंतु इथे आल्यावर महिला अधिकारी किंवा पुरुष अधिकारी असं नाही, तुम्ही अधिकारीच आहात आणि तुम्हाला जेंट्स किंवा लेडीज दोघांनाही फेस करायचं असतं. त्याप्रमाणे आम्ही फेस केलं. त्यात मुख्यतः जेंट्स स्वतःला हँडल करतात, पण लेडीजचं जे असतं ते त्यांना एक व्यवस्थित मार्गदर्शन करणं. तुम्ही बॅरिकेडच्या बाहेर नका येऊ, बॅरिकेडच्या आत थांबा, सुरक्षित थांबा, तुम्हाला जिथे सुरक्षित वाटेल तशा ठिकाणी थांबा. कुणाला चक्कर असेल तर तुझं आम्हाला कळवा, आम्ही त्या पद्धतीने त्यांना पाणी देऊ किंवा त्यांना रिलॅक्स होण्यासाठी सोय करू. म्हणून आम्ही त्यांना वेळोवेळी ब्रीफिंग करत होतो आणि पेट्रोलिंग करून प्रत्येक जागी सांगत होतो की तुम्ही स्वतःची काळजी घ्या. आणि त्याप्रमाणे त्यांनीसुद्धा जनतेनेसुद्धा आमचं ऐकलं आणि त्या पद्धतीने बंदोबस्त हा आमचा व्यवस्थित पार पडलेला आहे. या बंदोबस्त दरम्यान अनेक व्हिडिओ व्हायरल झाले, मात्र त्यातला एक व्हिडिओ सगळ्यांचं लक्ष वेधून घेतो आणि तो म्हणजे कॉन्स्टेबल पिंजारी यांचा. एक महिला गुदमरत असताना त्या महिलेला स्वतःच्या खांद्यावरती उचलून घेऊन ते या गर्दीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत. पिंजारीजी, त्यावेळी नेमकं काय झालेलं होतं आणि सगळ्यात पहिला विचार तुमच्या मनामध्ये काय आला होता? आम्हाला त्यावेळेस खूप सारी गर्दी बसकडे येताना दिसली आणि त्यात भरपूर असे लोक होते की त्यांचा श्वास गुदमरत होतात आणि त्याच फक्त एकच गोष्ट होती, आम्हाला वरिष्ठांनी दिलेल्या सूचनांचं पालन करणं व कोणत्या व्यक्तीला कोणताही त्रास झाला तर त्याला कसं साईडला घेऊन जाणे याची त्यांनी आम्हाला ब्रीफ केलं होतं. त्याच सूचनेचं पालन करून मी त्या महिलेचा प्राण वाचवले. अजून सुद्धा काही अनेकांना भोवळ आल्याचे प्रकार घडलेले होते, आपण ते कशा पद्धतीनं हाताळलेले आहेत आणि पोलीस आयुक्तांकडून तुम्हा सगळ्यांचा आता सन्मान झालेला आहे, सत्कार झालेला आहे, तुमचं सगळ्या स्तरातून कौतुक होतं आहे. मुंबई पोलिसांचा भाग असलेल्याचा किती अभिमान वाटतोय सर यावेळी? खूप अभिमान वाटतो मुंबई पोलीसमध्ये राहून. मला तर असं वाटतं की मुंबई पोलीसमधनं आता सेवानिवृत्त पण व्हावं. खूप अभिमानास्पद कामगिरी पण झाली. आमच्या लोकांनी सर्वांनी एक दिलाने काम केलेलं आहे. आमच्या वरिष्ठांनी देखील त्यांचा अनुभव मागे असल्यामुळे त्यांनी ज्या सूचना दिल्या त्या कमी वेळामध्ये या सगळ्या गोष्टी एक करण्यात आल्या आणि त्याच्यामुळे बंदोबस्त खूप चांगला झाला.
आणि खूप अभिमान वाटतो याचमुळे. तर आपण पाहतोय की भारतीय क्रिकेट टीम मुंबईमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांचा जी विजयी परेड करण्यात आलेली होती त्यावेळी मुंबई पोलिसांनी जी परिस्थिती हाताळली किंवा ती गर्दीचं नियोजन केलं त्याचं सगळ्या स्तरातून कौतुक होतं आहे. स्वतः पोलीस आयुक्तांकडून सुद्धा या सगळ्या सुपरहिरोंचा सन्मान करण्यात आला आणि जरी क्रिकेटच्या जगतामध्ये भारतीय क्रिकेट संघानं चमकदार कामगिरी केलेली असली, वर्ल्ड कप जिंकलेला असला तरी मात्र मुंबईकरांची आणि खेळाडूंची मनं खऱ्या अर्थानं मुंबई पोलिसांनी जिंकलेली आहेत आणि त्यांनी केलेल्या कामगिरीचं सगळ्या स्तरातून आता कौतुक होताना पाहायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश नाईक सोबत कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.